उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या गुंगीगुड्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आल्याचा दावा असलेल्या गुंगीगुडिया या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालून निषेध नोंदवण्यात आला। हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध असो, सुनेत्रा पवार जिंदाबाद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। काही काळ काँग्रेस कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी राजकीय मतभेद असले तरी कोणत्याही महिला नेत्याबाबत अवमानकारक भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगितले। राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली। हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? सुनेत्रा तुम आगे पडो, सुनेत्रा तुम आगे पडो। तसेच संबंधित वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी। भविष्यात अशा प्रकारची भाषा वापरल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आज हे महाराष्ट्रामध्ये निंदनीय वक्तव्य आणि हे आता तर केलंच आहे, पण याच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या वेळेस असं बोललं गेलेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही दखल सरकारने सुद्धा आणि कायद्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश सुद्धा सोडले पाहिजे। आज महाराष्ट्राच्या एका वहिनी साहेबांना बोलले नाही तर महाराष्ट्राच्या तमाम महिलेला बोलल्यासारखा हा शब्द आहे। तेव्हा हर्षवर्धन दादांनी सर्वांसमोर आणि जाहीर मीडिया समोर त्यांची माफी मागावी, एवढंच काय। एक सुमित्रा वहिनी बहीण म्हणून त्यांच्या पाया पडलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये, कारण त्यांनी हे घाणेरडं वक्तव्य करून स्वतःची लेवल दाखवल्यासारखं काम केलेलं आहे। तेव्हा आम्ही इथे एक महिला भगिनींतर्फे बांगडीचा हार आम्ही त्यांना घातलेला आहे। हे चुकीचं असू शकेल, पण कधी चुकलो आम्ही? हे महाराष्ट्राची महिला कधीही चुकणार नाही, पण जेव्हा पुरुष चुकेल तेव्हा सदैव 10 वेळा 100 वेळा ही महिला चुकत राहणार आहे। उनका जो हमारे जो राष्ट्रीय नेता है सुनेत्रा बहनी, उनके बारे में जो अपशब्द बोला गया उसके बारे में हम सभी को दिल को ठेस लगी है। हम सब इस बात का उनके कांग्रेस कमेटी के सामने आकर इस बात का हम जाहिर निषेध करते हैं और जो कांग्रेस के जो पदाधिकारी है उन्हें बात कहना चाहूँगा कि आप सपकाळ साहब को बोलो कि सुनेत्रा बहनी एक भगिनी है, एक हमारी नेता है। उनके बारे में जो अपशब्द बोला है इसका आप पूरे मीडिया के सामने जाहिर निषेध करने को ना, अगर जाहिर निषेध का जो माफ़ी नहीं मांगे तो हम सब लोग मिलकर सोलापुर शहर में, जिले में, महाराष्ट्र राज्य में राष्ट्रवादी पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। इसके बारे में आज जो है आंदोलन यहाँ कांग्रेस के सामने आकर जो उनके जो फोटो को हमारी भगिनी ने बंगड़ी का हार पहनाया है, ये बात उन्हें समझना चाहिए। मीडिया के जरिए बात उन तक जो पहुँच जाएगी तो इस बात का उन्हें अफसोस होना चाहिए, दिल को उनके बात तो पटनी नहीं चाहिए और इस बात का गौर फिक्र करते हुए वो मीडिया के सामने आकर जाहिर माफी मांगनी चाहिए, ऐसे हमारा। या आंदोलनात माजी नगरसेवक तौफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सुवर्णा झाडे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।